टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि काल 2 दिवस सुद्धा मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडलेलं होतं। आज दिवसभरासाठी शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली होती। आता स्वतः माझ्यासोबत पालघरच्या जिल्हा अधिकारी इंदुराणी जाखड मॅडम आहेत। मॅडम, काय सांगणार एकंदरीत आज पूर्ण जिल्ह्याला आपण रेड अलर्ट आहे आणि पूर्ण शाळांना सुद्धा सुट्टी दिलेली आहे, एकंदरीत पूर्ण जिल्ह्याची सिच्युएशन काय आहे? काल आपल्याला रेड अलर्ट आजसाठी आणि काल रात्रीसाठी घोषित करण्यात आलेला होता। काल पूर्ण दिवसभरात जवळपास 150 mm पाऊस पडला होता एकाच दिवसात, त्यामुळे आम्ही आज शाळेला सुट्टी दिली होती। सुदैवाने रात्रीपासून पावसाचा जो भान आहे तो कमी झालेला आहे, पण आपल्याकडे मोठ्या 4 नद्या असून त्यापैकी 2 नद्या जे आहेत ते इशारा पातळीचे जवळ आलेले आहे। या अनुषंगाने आम्ही प्रशासन म्हणून जे सगळ्या काळजी आहे ते बाळगतोय आणि शाळेची सुट्टीमुळे मुलं घरी सुरक्षित राहतील आणि सगळ्या सिटीजन्सना पण आम्ही आवाहन केलेलं आहे की फक्त महत्त्वाच्या कामासाठीच त्यांनी घराबाहेर पडायचं आणि कुठल्याही प्रकारचा धोकादायक प्रवास जे आहे ते लोकांनी टाळला पाहिजे। आपल्या जिल्ह्यामधले जे धरण आहेत हे नेमके कोणते कोणते धरण आहेत आणि त्या धरणांची पाण्याची पातळी काय आहे, पाण्याचा क्युसेस आपण किती सोडलेला आहे? आज रोजी आपल्याकडे धामणी आणि कवडास धरण जो आहे तिकडनं आपण पाणी सोडलेलं आहे। जवळपास 80% जो धरण आहे त्याचं फिलिंग झाला होता आणि त्यानंतर धामणीमधनं जवळपास 4000 क्युसेक पाणी सोडलेलं आहे आणि कवडासमधनं 30,000 क्युसेकच्या दरम्यान पाणी सोडलेलं आहे। आम्ही जी सर्व परिस्थिती आहे, सर्व धरणाची जी पातळी आहे त्यावर लक्ष ठेवून आहोत। पाटबंधारा विभाग जो आहे आपला, इरिगेशन डिपार्टमेंट आहे, त्यांच्याशी आम्ही टचमध्ये आहोत आणि त्यांचं सीमलेस कम्युनिकेशन आमचे जे स्थानिक अधिकारी आहेत, तहसीलदार, प्रांत अधिकारी, त्यांच्याशी आहे, जेणेकरून कुठलीही परिस्थिती उद्भवल्यास आपण लोकांना तातडीने ते मेसेज पोहोचवू शकतो आणि गरज भासली तर त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करू शकतो। मॅडम, पूर्ण जिल्ह्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थेसाठी आपली यंत्रणा कशा पद्धतीने कार्यरत आहे? किती टीम आपल्या या ठिकाणी आता सध्या कार्यरत आहे? आपल्याकडे एक ओव्हरऑल डिझास्टर डिस्ट्रिक्ट टीम असते, त्यानंतर प्रत्येक तालुक्याला आपली टीम असते। यासोबतच आपल्याकडे NDRFची एक कायमची तुकडी आहे जी आपल्याकडे कायम स्टेशन्ड असते, त्याच्यामध्ये जवळपास 45 लोक असतात। जशी आपल्या जिल्ह्याला गरज पडते तशी आपण त्यांना मोबिलाइज करू शकतो। या व्यतिरिक्त आपण यावर्षी डिझास्टर मॅनेजमेंटसाठी काही किट्स दिलेले आहेत, त्या सगळे जे किट्स आहेत त्यांचा प्रत्यक्षिक झालेला आहे आणि सर्व यंत्रणा जे आहे एकमेकांशी समन्वय ठेवून आहेत। कुठलीही प्रॉब्लेम आली तर आपला जो डिझास्टरचा कंट्रोल रूम आहे डिस्ट्रिक्ट लेवलला तो कार्यान्वित आहे आणि आम्ही इकडनं लगेच जेव्हा गरज लागते तेव्हा योग्य अथॉरिटीना कम्युनिकेट करू शकतो। आपल्या जिल्ह्यामधले वाडा आणि विक्रमगडमधले काही व्हिडिओ जे आहेत विद्यार्थी शाळेमध्ये जात असतानाचे ते व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय, तर अशा स्थितीमध्ये आपण इथल्या नागरिकांना आणि पालकांना नेमकं काय आव्हान करू शकतो? त्या व्हिडिओ बघितल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला असं दिसतो की शॉर्टकटमुळे लोक धोकादायक पद्धतीचा प्रवास करतायत। तिकडे काही इन्फ्रास्ट्रक्चरचे गॅप्स असतील, त्यासाठी आम्ही ऑलरेडी एक नियोजन करतोय। धरती आबा योजनेअंतर्गत जे काही गॅप्स आहेत, आपले जवळपास 650 गावं आहेत जे धरती आबा योजनेअंतर्गत आहे, त्यामध्ये ऑलरेडी आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर गॅप एनालिसिससाठी एक कमिटी केलेली आहे। त्या कमिटीचा रिपोर्ट आहे तो आम्हाला पुढच्या आठवड्यामध्येच भेटणार आहे आणि या अनुषंगाने पुढील 2 वर्षात माननीय पालकमंत्री महोदयांचे निर्देशानुसार आपण DPC आणि इतरचा जो स्टेटचा निधी आहे किंवा जिल्हा परिषदेचा जो निधी आहे त्याच्यावरनं आम्ही मी आणि मुख्य कार्यकारी महोदय आम्ही नियोजन करतोय, जेणेकरून पुढील 2 ते 3 वर्षात हे कामं कंप्लीट होतील आणि भविष्यात असा प्रॉब्लेम होणार नाही। आणि जे डिमांड आहे काही ठिकाणी लोकांची, त्याच्यामध्ये डेफिनेटली आपला एक कॉस्ट बेनिफिट अनालिसिस त्या ठिकाणी करून घ्यावा लागतो। पर्यायी रस्ता उपलब्ध आहे काय, त्याचे किती लांबी आहे, एक वेगळा ब्रिज करून किंवा रस्ता करून त्याच्याने किती लोकांना फायदा होणार आहे, हे सगळा जो अभ्यास आहे तो करून आम्ही योग्य नियोजन करू। त्यासोबतच जोपर्यंत हा नियोजन होतोय कुठल्याही
पद्धतीचा धोकादायक प्रवास करू नये म्हणून आम्ही एक आवाहन सुद्धा केलेलं आहे. या अनुषंगानेच आम्ही जव्हारमध्ये, वसईमध्ये, वाडामध्ये मनाई आदेश सुद्धा काढलेले आहे. आपल्याकडे अजून एक प्रॉब्लेम असतो की जेव्हा नदीची पातळी वाढलेली आहे, धबधबे आपले पर्यटकाच्या दृष्टीने भरपूर लोक पाहायला येतात, तर त्यावेळेस काही वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की लोक जे आहे ते नियम पाळत नाही. तर या मनाई आदेशाच्या अनुषंगाने कोणीही जे शासनाच्या नियमाचं उल्लंघन करतोय तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा करता येऊ शकतं. त्यामुळे सगळ्यांना एक आवाहन आम्ही कालपासूनच करतोय की कुठलाही धोकादायक प्रवास आहे जो त्यांनी टाळावा आणि एखादा जो ठिकाण जिथे दुर्घटना घडू शकते, जसे आपले काही ब्रिजेस आहेत जे जुने झालेले आहेत, जिथे आपण प्रवासी वाहतूक बंद केलेली आहे. तरी परवा एक इन्सिडेंट घडला विक्रमगडमध्ये. तो जो पर्सन होता तो जाणून बुजून तिकडे गेला आणि त्यांना आपल्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. तर अशी कुठलीही घटना लोकांनी करू नये यासाठी आम्ही आवाहनही केलं आणि तसे आदेशही काढलेले आहेत. निश्चितच पालघर जिल्ह्याच्या ह्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड होत्या. पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ज्या नदी, नाले आणि जे काही धरणं आहेत या धरणांवरती प्रशासन हे पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठलाही धोकादायक प्रवास करू नये. या ठिकाणचे जे पर्यटन स्थळं आहेत या पर्यटन स्थळावरती सुद्धा मनाई आदेश लागू केलेला आहे. त्यामुळे पर्यटकांनी आणि नागरिकांनी या पावसाळ्यामध्ये सतर्क राहावं आणि प्रशासनाला सुद्धा सहकार्य करावं असं आव्हान सुद्धा जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.